हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहेत सर्व? नक्कीच मजेत असणार आहेत. तर माझी बरेच दिवस झाले व्हिडिओ मला शूट करता नाही आली. काही नवीन जॉब जॉईन केलं त्याच्यामुळे सुद्धा आणि तब्येतसुद्धा माझी बरीच डाऊन होती. त्याच्यामुळे माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की मला बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे काय व्हिडिओ करता नाही आले. सो आज मी घेतली आहे सुट्टी, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आपल्याला पूजासुद्धा मांडायची. सकाळपासून धावपळ होती, सो त्याच्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. तर सगळं आवरून झालं आहे, आपल्या लादी वगैरे पुसून आता फक्त पूजा मांडायची आणि फ्रेश वगैरे झाले. सो पूजा मांडताना जेवढं मला दाखवता येईल मी तेवढं दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन. हळदी कुंकूसुद्धा आहे, जो की मी या महिन्यामध्ये करतेच, कारण चांगलं असतं. सो त्याच्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो स्टार्ट करूया. आणि यापुढे सुद्धा मी काही ना काही नवीन कंटेंट आणायचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी आणि प्रयत्न करेन आपले व्हिडिओ येण्याचं चॅनलवर. सो भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. थोड्या जो काय समजले नाही पण छान होतं. हा स्वस्तिक काढलं ना आता बघा. हळदी कुंकू टाकायचं. पुजारीन बाई आज लेट झाले बरेच मला. कसली चिकनी दिसते पुजारीन बाई. ए पुजारीन बाई, केस ओले आहेत तुझे? त्या नारळ पाण्यातून काढलास का तू? अशी 5 बोट हळदीची, 5 बोट पिंजरीची अशी काढायची. काय म्हणतेस? मन धावत या तुझ्याच इकडे माझा उपवास आहे त्याच्या आणि तब्येत पण ठीक नाही आहे, तर जॅकने माझ्यासाठी बनवलं आहे बनाना शेक. आणि इकडे आता आपण बनाना शेक पिऊया. आणि झालं आहे असं की खायची पानं जो विडा ठेवायचा असतो आणि आपल्या कळशामध्ये ठेवायचा असतो, तोच विडा ठेवायला पानं नाही आणली जॅकने. म्हणजे मी काल सांगितलं होतं पण त्याने आणलं नाही. सो आता तो सो आता जातोय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तो आणायला. तोपर्यंत आपण बदाम शेकचा नाही, बनाना शेक. सॉरी अरे कहना क्या चाहते हो? बदाम शेक नाही, बनाना शेक, त्याचा आस्वाद घेऊया. चला, सगळी तयारी करून ठेवली आहे. 5 प्रकारची पानं, फुलं, फळं वगैरे सगळं आहे आणि ते आता घट बसवायचं आहे. सो इकडे तयारी करून ठेवली आहे स्टार्टिंगची. आता विड्याचं पान आलं की मग आपण सगळं व्यवस्थित करू. आता देवीचा मुखवटा कलशावरती लावायचा आहे. थोडीशी पुढे सरकून बस, वाकार नाही लागणार जास्त. ओके.
फायनली इच्छेनुसार असा गुरुवार करायला भेटला तिला पहिल्यांदाच. 4 गुरुवारमधला पहिला गुरुवार. म्हणून आज देवीला व्यवस्थित सजवते. फुलं बघा किती आहेत ती. लग्नच आहे तसं. 80 रुपयाची फुलं. दमली बिचारी, घाम फुटला. लिटरली असा दिसतोय घाम आलेला तो. ठेमके बड़ा हरामी हो बेटा. दिसतो. पेनी आहे ना, आम्ही विकत नाही आणली आहे. ही केली आहे स्वतः जॅकने. जॅक काका. कशी वाटते नक्की सांगा. अजून एक बनवायची आहे, अजून एक दाखवेल नंतर. बनवायची. Yes. चल घे. बांधू काही घालून ते तिकडे आधी लाव पहिली, मग बांध. आता तशीच ठेव, असू दे ना, तिथे राहील ना ती. बस ओके. एक साईडून ओढी असेल बस. आता आपली पूजा करून झाली आहे इकडे. साधे सिंपल जे काय असेल ते बघू शकताय. मनापासून मनापासून आज मी पूजा केली आहे. म्हणजे मला 3 गुरुवार व्यवस्थित भेटले नाही, पण हा भेटला. इथे अजून एक वेणी बनवली आहे मी. ही बघा. आणि ही फुलं देवीला बनवलीच आहे. इकडे चेनी बघा, पिशव्या राबत्या. मथुरेच्या बजार कसे मी ते मथुरेच्या बजार कसे. काय करतेस त्यात आता. जास्त नको हे करू, बस एकच हे कर. डू नाही सांगतो का माहिती आहे, उगाच ते हे होणार. श्री महालक्ष्मी महात्म्य. श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी. ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. श्री महालक्ष्मी आरती. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी. करवीर पुरवासिनी सुरवर मुनिमाता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. A few moments later. तर म्हणजे आता दोघं पण आम्ही कामाला जातो. तर जॅकची असते नाईट, माझं असतो डे. तर मग आम्ही एकमेकाला भेटतच नाही, कारण मी घरी येते तेव्हा जॅक जातो, आणि जेव्हा जॅक येतो घरी तेव्हा मी कामावर असते. सो अशी आमची धावपळ आणि दगदगीचं लाईफ चालू आहे. थोडंसं आत्ता स्ट्रगल करू तर पुढे जाऊन त्याचं यश किंवा त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटेल. सो आम्ही दोघं पण मेहनत करतोय खूप जास्त आमच्या स्वप्नांसाठी. तर कारण बरेच अनुभव घेतलेत आम्ही, म्हणजे ह्या काळामध्ये आपले जेव्हा वाईट वेळ असते तेव्हा कोणी नसतं सोबत, आणि आम्ही दोघंच एकमेकाला साथ देतो, सपोर्ट करत असतो. तर ते सगळे दिवस लवकरच आमचे जातील.
जे आम्ही स्ट्रगल करतोय त्याच्यामुळे. लवकरच आम्ही आमची स्वप्न सगळी पूर्ण करू देवीच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने. सो बऱ्याच दिवसानं म्हणजे असं बरेच दिवसच वाटतंय ते, कारण ॲक्च्युली आम्ही आता किती महिने 1.5-2 महिने आम्ही एकत्र होतो, म्हणजे घरातच होतो. त्याच्यामुळे मी सुद्धा घरीच होतो. मी काम सोडलं असं घरी होतो, प्लस ही घरीच होती. आणि आम्ही जस्ट हिला काम बघायसाठी गेलो. ॲट अ टायमिंगला एकाच दिवशी दोघांना काम भेटलं. Yes. झालं तसं माझं काय घरी चालूच होतं, पण ॲट अ टायमिंगला दोघांना पण भेटलं तर बोललो घरी आहे बसून तर करूया. पहिलं स्टार्टिंगला सांगितली नाईट आहे, पण एक 8 दिवस डे केले. 8 दिवसच गेले ना, कमी गेले, नाही 8 नाही कमीच केलं. कमी दिवस गेले. 3-1 दिवस काहीतरी डे भरले. आता 3 दिवस मला नाईट झाले चालू. पण त्याच्यामुळं जो कसा होतोय की हिचा टायमिंग आहे सकाळी 10 ते 9 ते संध्याकाळी 6 आणि माझा 8 ते 8. त्यामुळं एकमेकांना टाईम पण देता येत नाही आणि भेटता पण येत नाही. मग ही यायच्या आधी मी घरातून जातोय आणि मी सकाळी घरी यायच्या आधी ही गायब असते. त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम होतो की तोंड बघायला भेटत नाही. त्यामुळे आता हे 2-3 दिवसानंतर आम्ही सोबत आहे. म्हणजे मी आज सुट्टी घेतली त्याच्यामुळे. जॅक तर जाणारच आहे नाईटला, आज त्याची नाईट आहे. सो डे आहे म्हणून डे म्हणजे नाईट असल्यामुळे तो आता घरी दिसतोय तुम्हाला. तर असंच असो, आत्ता थोडंसं त्रास काढू आम्ही, पण जेव्हा आमचे चांगले दिवस येतील तेव्हा आम्ही नक्कीच खूप काही आरामात बसू शकतो. म्हणजे आमच्या व्हिडिओवर भर देऊ शकतो आम्ही जास्त. आता थोडंसं व्हिडिओवर पण दुर्लक्ष होतंय आमचं, ते पण आम्ही नक्कीच एक ट्रॅक पकडू. हा पण ट्रॅकची करी का माना अंजान है तो बेपर तुझ्यासाठी आणला वेपर्स खा रे. का खात लोकच चला नंतर खाल्यानंतर खात होते. हे आणलंय बटाटा वेपर, पोटॅटो फोड चल आता खाऊ आणि नंतर नाही भेटू. आधी खाऊ नाही ते चांगलं तू खाणार नाही या मी पण हे खाऊ शकत नाही जय, का नाही खाऊ शकत? कारण नाही आजचा थोडंसं नाही आजचा गुरुवार असं असतो की फळ दुधाचे पदार्थ हे मग हे काय फळ नाही? हे नाही फळ आहे, हे बटाटा आहे. नाही. अरे बटाटा फळच असत. बटाट्याचं नाही खाऊ शकत मी. फोडते फक्त फ्रुट्स केळं खाईन मी. फोडते नको 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 मी फेकून देईन. कान फोड. मग बघ फोड आणि खा. नको. 1 hour later. 2. काढली आहे एक सुवासिनीची ओठी, जी की लास्टच्या गुरुवारी मी भरते. आणि इकडे आपली देवी मस्त अशी मनापासूनची पूजा झालेली वाटते. 10 hours later. आणि जेवणाला लागलेला आहे माझा नवरा. आणि आपल्याकडे आले आहेत माई म्हणजे माझी ननंद 2 नंबर, आणि परी आली आहे आणि अंश आला आहे, आणि मैत्रीण स्वीटी पण येणार आहे. सो बघूया आपण. 15 minutes later. घट आहे तर त्याच्यामुळे आपल्याकडे कोण कोण आले आहेत बघूया. अंश, माई, आणि इकडे स्वीटी आले आणि जिजू. स्वामी कुठे गेला? स्वामी गेला कुठे? मला दिलात की तिकडे स्वामी आहे आणि परी. A few moments later. हे आलेत म्हणजे घोड्यावरनं आलेत आणि गाड्यावरनं चाललेत. म्हणजे आलेत आणि हिला तर लई घाई असते अति. कुठे जायचं नसलं तरी अति घाई असते. आणि आपला स्वामी दाखवते तुम्हाला, मगाशी दिसला नाही. कुठे गेला तो स्वामी? हा बघा, हाय कर स्वामी. हाय. आता चाललेत. बाय बाय. जेवणाची जेवण म्हणजे नैवेद्य दाखवण्याची तयारी करते, कारण माईंना सुद्धा जायचंय, ते पण जेवण जाणार आहेत. आणि A few moments later.
नावे अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्याने घ्यावी. आपला वंश पाया बघा कसा पडतो, उंदीर मामांसारखा. इकडे बघ, मस्त वाटते काय ते कानात. आणि बाजूला आपली परी. अरे कोइन्सिडेंटली बघ, तुम्ही दोघांनी मॅचिंग केलंय ड्रेस, थोडासा हलका फुलका. आता माझं पुस्तक वगैरे वाचून झालंय, नैवेद्य पण दाखवून झालाय. हा बघा नैवेद्य थोडंसं पातळ झालंय, त्याच्यामुळे पसरलाय तो. आणि इकडे आदू हाय बघ तिथेच, ते बघ खाल्ले तिकडे. सो फायनली इथे आम्ही जेवायला बसलोय. हा बघा इथे बबड्या बसलेला आहे, इथे राणी आहे, परी आहे, इथे जेनी आहे. जेनीने उपास सोडलेला आहे आणि आमचं इथे जेवण आहे. हे लाकेचंद चुरचुरियन काय म्हणतेस? किसका मंचुरा है तुमने? 15 minutes later. अशीच घालते, नंतर मग तुम्ही लावा. मी स्वतः बनवलेली आहे ती, मेड बाय मी. मग कशी आहे बघ, भारी ना. देवीची पण मीच बनवली. ओके हां, ही माझी चिकनी परी, गरी गरी परगी. चकनी नाही म्हटलं मी बाळा, चिकनी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. येस चिकनी म्हणजे हो, आंबे खाल्लं नाही ना त्याने म्हणून. A few moments later. इकडे आता माईने सुद्धा पण गेलेत घरी. जॅक सोडायला गेलाय, तर तो आता येईलच. मी पण मस्त आहे की फ्रेश झाले. छान गेला आजचा दिवस. The next day. गुड मॉर्निंग सर्वांना. आजचा दुसरा दिवस सुरू झाला आहे आणि घट आता मी हलवणार आहे. आणि 8 वाजलेत, तर मला पण निघायचं आहे पटापट कामाला. जॅक तर गेला, आज त्याची डे नाईट आहे, तर घट हलवणार आहे. तर ते थोडक्यात तुम्हाला असं जरासं दाखवते. हे आता घट आहे. अशा प्रकारे आपलं आजचा घट उचलून झाला आहे. तर कशी वाटली व्हिडिओ आजची नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो चला आता पटापट निघूया कामावर जायला. ऑलरेडी लेट झालं आहे. सो भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.